नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे पालघर जिले के विरार इलाके की, जहां के यशवंत नगर गेट के बाजू में स्थित आदिनाथ अपार्टमेंट का चौथा हिस्सा अचानक से ढह गया। गनीमत रही कि इस हादसे में किसी प्रकार की कोई जनहानि नहीं हुई, लेकिन आसपास की कई दुकानों को भारी नुकसान पहुंचा है। वहीं घटना की जानकारी मिलते ही अग्निशमन दल, पुलिस विभाग और महानगर पालिका की टीम तत्काल मौके पर पहुंची और स्थिति को नियंत्रित किया। स्थानीय नागरिकों की मदद के लिए बहुजन विकास आघाड़ी की ओर से भी आवश्यक व्यवस्था की गई। इस घटना की जानकारी पूर्व नगर सेवक हार्दिक रावत ने दी। फिलहाल अधिकारी गहनता से इमारत के ढहने के कारण और भवन की स्थिति की जांच कर रहे हैं। आदिनाथ सोसायटी संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान टेरेसचा छज्जा आणि पॅरापीट वॉल कॅन्टिलिवर छज्जा जो असतो तो पडलेला आहे आणि तो सेकंड फ्लोअरवरून खाली दुकानांपर्यंत येऊन पडला आहे। या दुर्दैवी दुर्घटनेत कोणालाही काही लागलं नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। पण महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी त्वरित इथे पाचारण करून बऱ्यापैकी चांगली व्यवस्था केलेली आहे। स्वतः बहुजन विकास आघाडीचे युवा नेते क्षितिजी ठाकूर, पंकजी ठाकूर, अजितजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे उपस्थित राहून लोकांची आज रात्री राहायची व्यवस्थासुद्धा शेजारील एका मंगल कार्यालयात केलेली आहे। तसेच इथे पुढील गोष्टींसाठी आम्ही स्वतः पालिका प्रशासनाच्या जोडीला रात्रीपर्यंत उपस्थित राहून लोकांना जी मदत लागेल ती करणार आहोत। किती जुनी इमारत आहे आणि काय पालिका साधारणपणे 30-35 वर्ष जुनी इमारत आहे। विराटनगर विभाग असेल किंवा वसई विरारमधील रेल्वेच्या शेजारील जेवढा पण विभाग आहे तो 30-40 वर्ष जुना आहे। ह्या सगळ्या इमारती आता जर्जर झालेल्या आहेत, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं हे गरजेचं आहे आणि पालिका प्रशासनाकडून त्याची आम्ही उद्यापासून परत एकदा पाठपुरावा करून त्याच्या मागे लागणार आहोत। किती रहिवासी या ठिकाणी राहायचे आणि कुणाला दुखापत झाली?